नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश आता गुरुजींना ते यंत्र आणण्यासाठी 10,000 रुपये देतो तेव्हा ते गुरुजी म्हणतात की यंत्र मागवून घेतो आणि मंत्र मारून सिद्ध करून ठेवतो. आता तू ये, कल्याणमस्तू असं म्हणून त्याला ते आशीर्वाद देतात. तेव्हा अनिश तिथून जातो. अनिश गेल्यानंतर गुरुजी खिशातून मोबाईल काढून फोन लावतात आणि फोनवर सांगतात रोकडा मिळालाय. तेव्हा समोरून किशाभाऊ बोलत असतो. आता 10,000 रुपये मिळाल्याचं जेव्हा किशाभाऊला समजतं तेव्हा तो खुश होतो. आता यावरून हे समजतं की तो माणूस किशाभाऊचाच असतो आणि तो खोटा असतो. राधावहिनी म्हणत असते की आम्ही त्यांना मॅड वाटलो का. तितक्यात किशाभाऊ तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की या झाडाचं काय घेऊन बसलीस, मला आता पैशाचं झाड मिळालंय. तेव्हा राधावहिनीला काही समजत नसतं. तेव्हा ती म्हणते किसनराव सरकटे, काय सरकलंय का तुमचं. तेव्हा तो म्हणतो नाही, पण आता इथून मी सरकतो असं म्हणून तो तिथून जातो. तेव्हा राधावहिनी म्हणते की देवा, हे काय पदराला बांधलं माझ्या, याचं काही म्हणजे काही समजत नाही. आता इकडे अशोक मामा येत असतात. तितक्यात परशू तिथे पळत पळत येतो आणि अशोक मामांना आवाज देत म्हणतो, मामा काही म्हणा, आजचा कार्यक्रम लय झाक झाला, एकदम शांततेत. तेव्हा अशोक मामा म्हणतात हो. पुढे परशू म्हणतो पण काही लोकांची शांतता जरा विचित्र वाटते. त्यावर अशोक मामा विचारू लागतात काय म्हणायचंय तुला. तेव्हा तो सांगू लागतो की ईश्वर काका सकाळी एकटेच बसले होते आणि कसला तरी विचार करत होते. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की सध्या त्याच्या घरी कोणीच नाहीये, त्यामुळे त्याला घर खायला उठत असेल म्हणून तो बाहेर एकटा बसला असेल. तेव्हा परशू सांगू लागतो की त्यांची स्वयंपाकीन बाई पण नाहीये. पुढे तो सांगू लागतो की मला भेटली होती आणि ती म्हणाली की मी अजून 8 दिवस येणार नाहीये, पण ही गोष्ट ईश्वर काकांच्या लक्षातच नाहीये. तेव्हा तो म्हणतो मामा मी एक काम करू का, एका ठिकाणी जेवणाचा डबा मिळतो त्यांच्यासाठी घेऊन येऊ का. त्यावर अशोक मामा म्हणतात कशाला, मी आहे ना, आणि 8 दिवसाचा तर प्रश्न आहे. आता इकडे जसं किशाभाऊला अनिशकडून 10,000 रुपये मिळाल्याचं समजतं तसं तो त्या माणसाकडे जातो आणि त्याचीच नक्कल करत त्याचा हात बघत म्हणतो की आज तू 10,000 रुपये कमवले. त्यावर दोघंही हसू लागतात. पुढे किशाभाऊ त्याला विचारतो की त्या यंत्राला साधारण किती रुपये खर्च आला. त्यावर तो म्हणतो काही नाही, 500 रुपये. पुढे तो म्हणतो खरं तर 100 रुपये, पण मला त्याचं रंगरंगोटी करावी लागली कारण ते यंत्र खरं वाटायला पाहिजे म्हणून. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो मग उरले 9,500, मग त्यातले 4,750 रुपये माझे. त्यावर तो म्हणतो ते कसं, म्हणजे पटवायचं मी, त्याला नॉलेज द्यायचं मी, म्हणजे त्याचं रडगाणं मी ऐकायचं, मेहनत मी करायची आणि मला फक्त अर्धे पैसे. तेव्हा किशाभाऊ म्हणतो मी जर गिराईक दिलं नसतं तर पैसे आलेच कसे असते. एक काम करतो, मी ते यंत्र परत आणतो, त्याचे पैसे परत करा. त्यावर तो म्हणतो नाही, असं करू नका, ठीक आहे तुमचे 4,500 रुपये घ्या. त्यावर किशाभाऊ म्हणतो वरचे 250 रुपये. त्यावर तो म्हणतो ठीक आहे आणि तो 4,750 रुपये किशाभाऊला देतो. आता तो म्हणतो की आता आपला हिशोब संपला. त्यावर किशाभाऊ म्हणतो एवढ्यात संपला, अरे सोन्याची कोंबडी दिली. पुढे तो त्याला सांगतो की आता तू त्याला पुढची काहीतरी पूजा वगैरे दे आणि त्याला असंच लावून धर. आता इकडे इरा, ईशान, संयमी, अशोक मामा आणि अनिश बसलेले असतात. तेव्हा संयमी इराला म्हणते तू बक्षीस डिस्ट्रीब्युशनला यायला हवं होतं, तुझं सगळं फुटेज या ईशानने खाल्लं. त्यावर इरा म्हणते त्याला तर ती सवयच आहे. तेव्हा ईशान संयमीला म्हणतो तू पण आपली मी रायझिंग स्टार असं म्हणून मिरवत होतीस. तेव्हा अशोक मामाही तिला म्हणू लागतात नाहीतर काय, सारखं आपलं मी चालू होतं. तेव्हा त्यांना भैरवीची आठवण येते आणि ते संयमीला म्हणू लागतात की तुझ्या बिझनेस पार्टनरला पण फोन करून सांग. तेव्हा संयमी म्हणते हो लगेच करते. तेव्हा अशोक मामा म्हणतात आणि माझ्याकडेही दे, जरा मला तिच्याशी बोलायचंय की तिच्या आईची तब्येत कशी आहे. तेव्हा संयमी म्हणते आत्ता नाही, तुम्ही नंतर कॉल करा, मला जरा महत्त्वाचं बोलायचंय तिच्याशी. तितक्यात ईशान उठून अशोक मामांजवळ जातो आणि त्यांना म्हणतो आजोबा मला तुमच्या हाताने एक छानसं लेटर लिहून द्या. त्यावर अशोक मामा विचारतात कशाबद्दल. तेव्हा ईशान म्हणतो की त्यात असं लिहून द्या की मला ताप आला होता, माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी स्कूलला आलो नाही. तेव्हा इरा म्हणते की असं नाही करायचं, खरं बोलायचं, मी माझ्या टीचरला खरं सांगितलंय. तेव्हा ईशान तिला म्हणतो ए टंबो गप्प बस. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात डंबो काय म्हणतोय तिला, ती बरोबर बोलतीये.
तेव्हा अनिश मोठमोठ्याने हसू लागतो. त्यावर अशोक मामा त्याला विचारतात की तुला काय झालंय ही करायला. त्यावर तो म्हणतो की जे तुम्ही आमच्याबरोबर करत आलाय आजवर तेच त्याच्याबरोबर करताय. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात म्हणजे. तेव्हा अनिश म्हणतो की त्याला प्रॉब्लेममधून बाहेर कसं पडायचं हे सांगण्याऐवजी तुम्ही त्याला प्रॉब्लेममध्ये टाकतायत. तेव्हा अशोक मामा म्हणतात की प्रॉब्लेम कुणाचा आहे. त्यावर अनिश म्हणतो त्याचा. तेव्हा अशोक मामा पुन्हा विचारतात मग तो कोण बघेल. त्यावर अनिश म्हणतो तो. तेव्हा अशोक मामा अनिशला म्हणतात की आपण चूक केली ना की ती मान्य केली पाहिजे. ते तुला तर काही जमणार नाही त्यामुळे तू काही बोलू नको. तेव्हा अनिश म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता अनिश इकडे गुरुजींकडे यंत्र घेण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा ते गुरुजी त्याला ते यंत्र देऊन म्हणतात की हे यंत्र घे आणि घराच्या आग्नेय दिशेला ठेव. पण एक लक्षात ठेव हे यंत्र पोपटी कलरच्या कापडातच बांध आणि त्याच्यावरती एक महागडी वस्तू ठेव. तेव्हा अनिश विचारू लागतो की महागडीच का. त्यावर ते म्हणतात हे बघ पैशानेच पैसा आकर्षित होतो त्यामुळे मी सांगितलेल्या रस्त्यावरच चल. हा रस्ता तुला यशाकडे घेऊन जाईल. तेव्हा अनिश त्याच्या मनातली शंका विचारू लागतो आणि गुरुजींना म्हणतो गुरुजी हे सगळं करून खरंच मला यश मिळेल का. तेव्हा गुरुजी रागावूनच म्हणतात जर तुला विश्वास नसेल तर आण ते यंत्र परत इकडे तुझे पैसे घेऊन जा. कारण जर काही करायचं असेल तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. शंका घेऊन उपयोग नसतो. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो की ठीक आहे चुकलं माझं. आता अनिश ते यंत्र घेऊन तिथून जातो. आता इकडे आपण असं बघणार आहोत की अशोक मामा ईश्वरच्या घरी जाऊन त्याच्यासाठी स्वयंपाक बनवतात आणि त्याला आवाज देऊन बोलवतात. तेव्हा ईश्वर म्हणतो अरे वा कुठून आणलं जेवण. त्यावर अशोक मामा म्हणतात कुठे कशाला जायला हवं मी स्वतः बनवलंय माझ्या हाताने. तेव्हा ईश्वरला खूप वाईट वाटू लागतं आणि तो अशोक मामांना म्हणतो की नको करत जाऊ एवढं. त्यावर अशोक मामा विचारतात का काय झालं. त्यावर ईश्वर म्हणतो तुला आधीच एवढे प्रॉब्लेम्स असतात त्यात तुला ऑफिसचे कामं असतात मुलांचा अभ्यास एवढं सगळं करून माझं जेवण जर बनवलंस तर तू थकून जाशील. तेव्हा मला नाही आवडणार. आता इकडे किशाभाऊ पैसे घेऊन परत आलेला असतो आणि किशाभाऊ खूप खुश असतो. तेव्हा तो स्वतःशीच बोलत बोलत येत असताना त्याला रस्त्यात ईशान बसलेला दिसतो. त्याला बघून किशाभाऊ त्याच्याजवळ जाऊन विचारू लागतो की काय झालं. तेव्हा ईशान सांगतो की आजोबांनी मला खोटं लेटर लिहायला नकार दिला. त्यावर किशाभाऊ त्याच्याजवळ जात म्हणतो की त्यांनी दिला ना मग मी आहे की मी लिहून देतो तुला. त्यावर ईशान विचारतो पण तुम्हाला लिहिता येतं का. तेव्हा किशाभाऊ म्हणतो त्याला काय झालं तुला तर लिहिता येतं ना पण कसं लिहायचं ते मी तुला सांगतो. पुढे ईशान म्हणतो पण आजोबांची साईन. त्यावर किशाभाऊ म्हणतो त्याले काय होतं मी बघ अशी साईन छापतो की कुणालाच कळणार नाही आणि तुला मारही खावा लागणार नाही. तेव्हा ईशान म्हणतो खरंच. तेव्हा तो सांगू लागतो हे पा माझ्या गावामध्ये जेव्हा मुलं नापास व्हायची ना आता माझंच गाव ते त्यामुळे मुलं नापासच होतील. तेव्हा त्यांच्या वडिलांची साईन मीच करायचो त्यामुळे त्यांचा मार वाचायचा आणि प्रत्येक साईन मागे मी 5 रुपये घ्यायचो. तेव्हा ईशान म्हणतो पण माझ्याजवळ पैसे नाहीयेत. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो अरे मी तुझा आजोबा ना मी तुझ्याकडून कशाला एवढे पैसे घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. आता ईशान पेन घेण्यासाठी जेव्हा तिथून जातो तेव्हा किशाभाऊ खुश होतो आणि देवाला म्हणतो देवा असाच माझ्यावर कृपा करत राहा आणि या घरातून मला असेच पैसे मिळत राहू. आता इकडे इरा एक फोटो फ्रेम घेऊन येते आणि संयमीला म्हणते ही बघ आजोबांची बहीण नीलू आजी. तेव्हा संयमी तिला विचारते पण हा फोटो तुला कुठे मिळाला. तेव्हा ती म्हणते की आजोबांच्या ट्रंकमधून. तेव्हा संयमी तिला म्हणते कशाला आणलास इरू आजोबांना न विचारता जा आणि परत तिथे ठेवू नये. तेव्हा इरा संयमीला म्हणू लागते की ताई तुला माहिती आहे ना की वर्षा मावशी काय म्हणाल्या होत्या की नीलू आजीला शोधून काढा. पण आपण कसं शोधून काढणार कारण आपल्याला तर माहित नाही ना की त्या कशा दिसतात. आपण एक काम करूया त्यांना शोधूया आणि आजोबांना सरप्राईज देऊया. तेव्हा संयमी म्हणते हो पण ते कसं. तितक्यात ईशान तिथे येतो आणि बॅगमधून पेन काढू लागतो. तेव्हा इरा त्याला विचारते की ईशान काय करतोयस तू. तेव्हा तो म्हणतो दिसत नाहीये का मी बॅगमधून पेन घेतोय. तेव्हा इरा विचारते कशासाठी. तेव्हा ईशान म्हणतो की ड्रॉइंग काढण्यासाठी. असं म्हणून आता ईशान तिथून जातो. तेव्हा इरा संयमीला म्हणते पेनने कधी ड्रॉइंग काढत असतात का. आता इकडे अशोक मामा जेव्हा ईश्वरच्या घरून परत येत असतात तेव्हा वाटेत त्यांना परशू भेटतो. तेव्हा अशोक मामा त्याला
जेवणाच्या डब्याबद्दल विचारू लागतात तेव्हा तो 2-3 नावं सांगतो। त्यावर अशोक मामा म्हणतात की कुलकर्णीबाईंचा डबा उद्यापासून ईश्वरसाठी सांग आणि त्यांना म्हणावं की त्याआधी त्या मला भेटतील, म्हणजे मला त्यांना सांगता येईल की ईश्वरला काय चालतं काय नाही, काय काय पथ्य येते। आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो। आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये। धन्यवाद।